प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. परमेश्वर के नाम को धन्यवाद. देवाचे जन हो, परमेश्वर के लोगों, आपण प्रभूचा शब्द ऐकण्यासाठी त्याच्या चरणाकडे आलेलो हम आहोत. परमेश्वर के वचन को सुनने के लिए उसके चरणों के पास आए तुम्ही हैं. कुठे का असेना, और चाहे आप कहीं पे क्यों ना हो, परंतु प्रभूच्या चरणाजवळ तुम्ही बसलेला आहात. लेकिन परमेश्वर के चरणों के पास ही बैठे आणि हो. परमेश्वराच्या चरणाकडे आम्ही बसतो, जब परमेश्वर के चरणों के पास बैठते हैं, त्यावेळेला तो बसलेला शब्द, ऐकलेला शब्द आमच्या जीवनात काहीतरी करतो. तो उस समय जो जो वचन को हम सुनते हैं वो हमारे जीवन में कुछ कार्य कर जाता है. आणि प्रभूच्या चरणाकडे बसून ज्या वेळेला आम्ही ऐकतो, और जब परमेश्वर के चरणों के पास बैठकर हम सुनते हैं त्या विश्वासाने ऐकतो, और विश्वास से सुनते हैं त्या विश्वासाने ऐकतो, और उस विश्वास से सुनते हैं, त्यावेळेला ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादित होते. तो हमारे जीवन के लिए आशीषित हो जाता है. देवाचं वचन हे कादंबरी आणि गोष्टीसारखं नाही, परमेश्वर का वचन ये किसी कहानी के समान नहीं है, तर प्रभूचा शब्द हा जिवंत जीवन देणारा आत्मा आहे. लेकिन परमेश्वर का वचन जो है जीवन देने वाला आत्मा है. हालेलुया. मांस काही लाभ देत नाही. और मांस से कोई लाभ नहीं. आणि म्हणून जे येशूने म्हटलं, जी वचन मी तुम्हाला सांगितले आहेत ती जीवन आहेत आणि आत्मा आहेत. और यीशु मसीह ने कहा कि जो वचन मैंने तुमसे कहे हैं वो जीवन है और आत्मा है. हा, गेल्या दिवसात आपण देवाच्या वचनातून पाहिलं, गए दिनों में हमने वचन से देखा यहोवा तारण करील असा पराक्रमी आहे. कि यहोवा उद्धार करने में पराक्रमी है. त्याला अशक्य असं काहीच नाही. उसके लिए कोई भी बात असंभव नहीं. आमच्या जीवनातील कोणती गोष्ट असू द्या, और हमारे जीवन की कोई भी बात क्यों ना हो, तो बदलण्यास, ती आशीर्वादित करण्यास तो समर्थ आहे. उसे बदलने के लिए और उसे आशीषित करने के लिए वो सामर्थ्यशाली है. सैतानाच्या लवड बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. और शैतान के झूठ पर हम विश्वास नहीं करेंगे. प्रभूच्या चरणाकडे आम्ही बसतो, त्यावेळेला प्रभू ती सारी स्थिती बदलतो. और जब परमेश्वर की उपस्थिति में हम बैठते हैं तो परमेश्वर सारी स्थिति को बदल देता है. प्रभू म्हणतो, जसे पूर्व पश्चिम दूर आहे तसे मी तुमचे अपराध दूर घालवले आहेत. और प्रभु ने कहा है कि जैसे पूर्व पश्चिम से दूर है वैसे तुम्हारे अपराधों को मैंने दूर कर दिया है. येशूच्या रक्ताने त्याने आम्हाला धुतलेला आहे. और यीशु के लहू से उसे हमें धो दिया है. आणि त्या विश्वासाच्या खात्रीने आम्ही त्याच्या चरणाकडे येणार आहोत. और उसी विश्वास के साथ हम उसके चरणों के पास आएंगे. निराश करणारे प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आम्ही केंद्रित करून देवाच्या वचनाच्या खाली आणणार आहोत. और निराश करने वाले हर एक विचार को और हर एक शब्द को हम यीशु मसीह के अधीन कर देते हैं. हालेलुया. तारण करील असा तो पराक्रमी आहे. और उद्धार करने में वो पराक्रमी है. तो तुझ्याविषयी गायनाने उल्हास करतो. और तुम्हारे कारण वो गीत गाकर आनंद मना रहा है. तो गायन गाऊन तुझ्याविषयी आनंद करतो. गीत गाकर तुझमें मग्न होता है. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला असं म्हणतं, और इसे वचन हमसे यूं कहता है यहोवाचे खंडून घेतलेले गायनासहित सियोनात परत येतील. कि यहोवा के उद्धार पाए हुए गीत गाते हुए सियोन में आएंगे. त्यांच्या माथ्यावर सर्व कालचा हर्ष राहील. और उनके सर पर अनंत काल का आनंद रहेगा. ते आनंद व हर्ष पावतील. वो आनंदित होंगे और हर्षित होंगे. शोक आणि ओसासे पळ काढतील. और शोक और सिसकियां जो है वो निकल जाएंगे. आम्ही विश्वास ठेवूया, और हम विश्वास करेंगे. गेल्या दिवसात जे काही आमच्यासाठी त्याने शोकाकुल केलेलं आहे, और गए दिनों में जो भी शोक की बातें हमारे जीवन में हुई है, आमच्यासाठी जे काही त्याने अडचणी टाकलेल्या आहेत, और जो कोई रुकावटें उसने हमारे जीवन में डाले हैं, त्या सर्व पळ काढत आहेत. वो सारी रुकावटें हमसे हालेलुया. दूर जा रही हैं. तो आमच्यासाठी तारण करणारा असा पराक्रमी आहे. और हमारा उद्धार करने के लिए वो पराक्रमी है. म्हणून आज आम्ही त्या शब्दातून देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. और इससे हम उसी वचन को लेकर प्रभु के वचन में आगे देखेंगे. आमच्या जीवनामध्ये काही आजार, काही कमजोरी, काही गोष्टी अपयशी येत असतात. हमारे जीवन में कई बार बीमारी या कोई कमजोरी या कोई असफलताएं आती हैं. आणि त्या गोष्टी आमच्यासाठी मोठ्या गोष्टी घडवून आणतात. और इन बातों के द्वारा बड़ी बातें होने लगती हैं. हे देवाच्या गौरवासाठी असते. और ये परमेश्वर की महिमा के लिए होती हैं. आणि त्यापैकी काही उदाहरण आम्ही देवाच्या वचनातून पाहणार और आहोत. कुछ उदाहरण हम वचन से देखेंगे. योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय आम्ही पाहणार आहोत. यूहन्ना की इंजील उसके 11वें अध्याय को हम देखेंगे. या ठिकाणी आपल्याला 3 व्यक्ती पाहायला मिळतात. और यहाँ पर हम 3 लोगों को देख सकते हैं. विशेष करून 3 व्यक्तीविषयी आम्ही पाहणार और आहोत. खास करके 3 लोगों को हम देखेंगे. मार्था, मरिया आणि येशू. मरियम और मार्था और यीशु त्या मसीह. ठिकाणी लाजर पण आहे. वहाँ पे लाजरस भी है. पण या तिघांच्या विश्वासाविषयी आपण पाहणार आहोत. लेकिन हम तीनों के विश्वास के बारे में देखेंगे. आणि या ठिकाणी पहिल्या वचनातून जर पाहिलं अगर पहले आयत से हम देखें तर तेव्हा मरिया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गावातला लाजर नावाचा कोणी एक माणूस दुखणाईत होता. ज्या मरियेने
प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याच्या पायाला केसांनी पुसले. तिचा भाऊ लाजर हा दुखणाईत होता, म्हणून त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवले की हे प्रभू, पहा, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो दुखणाईत आहे. 4 वचन. पण हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. ह्याकडून देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी हा आहे. पहले आयत से मैं पढ़ रही हूँ. मरियम और उसकी बहन मार्ता के गांव बेतनिया का लाजर नामक एक मनुष्य बीमार था. ये वही मरियम थी जिसने प्रभु पर इत्र डालकर उसके पाँवों को अपने बालों से पोंछा था. इसी का भाई लाजर बीमार था. अतः उसके बहनों ने उसे कहला भेजा, हे प्रभु, देख, जिससे तू प्रीति रखता है वो बीमार है. ये सुनकर यीशु ने कहा, ये बीमारी मृत्यु की नहीं परंतु परमेश्वर की महिमा के लिए है, कि उसके द्वारा परमेश्वर के पुत्र की महिमा हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 4 वचनात आपल्याला पाहायला मिळतं, पण हे ऐकून येशूने. और 4 आयत में हम देखते हैं कि ये सुनकर येशू म्हणाला, यीशु ने कहा, हा आजार मरणासाठी नव्हे. ये बीमारी मृत्यू की नहीं. येशू हा सामर्थ्यशाली प्रभू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. और यीशु मसीह जो सामर्थ्यशाली प्रभु, हम उसे देख सकते हैं. त्याने आमच्यासाठी तो सामर्थ्यशाली अभिषेक पवित्र आत्मा दिलेला आहे. और उसी ने हमें वो सामर्थ्यशाली अभिषेक मतलब पवित्र आत्मा दिया है. आणि त्याद्वारे आम्ही या गोष्टी ओळखणार आहोत. और इस आत्मा के द्वारा हम बातों को समझेंगे. येशूने हे ओळखलं. और यीशु मसीह ने इस बात को परखा. येशूने हे जेव्हा ऐकलं त्यावेळेला तो म्हणाला, हा आजार मरणासाठी नाही और जब यीशु ने ये सुना तो उसने कहा कि ये बीमारी मृत्यु के लिए नहीं तर देवाच्या गौरवासाठी आहे. परंतु परमेश्वर की महिमा के लिए है. हालेलुया. कोणती गोष्ट आम्हाला निराशामध्ये घेऊन जाते, कौन सी बात है जो हमें निराशा में लेकर जाती है, आजारामध्ये घेऊन जाते, बीमारी में लेकर जाती है, कमजोरीमध्ये घेऊन जाते, कमजोर कर देती है, आम्हाला असफलता घेऊन जीवनात घेऊन येते, और हमारे जीवन को असफल करती है. हालेलुया. हे देवाच्या गौरवासाठी आहे. ये परमेश्वर की महिमा के लिए है. प्रत्येक असफलता ही आमची यशाची पहिली पायरी आहे. और हर एक असफलता जो है ये हमारे लिए सफल होने के लिए पहला कदम है. हालेलुया. 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 तर आम्ही देवाच्या वचनात पाहणार आहोत और हम वचन में देखेंगे विश्वासाची पहिली कृती. विश्वास की जो पहला कार्य है, विश्वासाची पहिली कृती आहे, विश्वास का पहला कार्य है, हे देवाच्या गौरवासाठी आहे. ये परमेश्वर की महिमा के लिए है. जुन्या करारात जर आपण पाहिलं, अगर पुराने नियम में हम देखें, दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं. दानियल को जो है सिंह की गुफा में डाला गया त्याच्यावर काही आरोप टाकला गेला और उस पे कोई इल्जाम लगाए गए आणि बऱ्याचशा निराशा त्याच्यावर कदाचित आल्या असतील. और हो सकता है कि वो निराश हो चुका हो. हालेलुया. त्याच्यावर निराशेचे ढग आले होते. और निराशा के बादल उस पर छाए. पण तो ज्या देवाची भक्ती करत होता त्याच्यावर विसंबून राहिला. लेकिन जिस परमेश्वर की वो भक्ति कर रहा था उस पर वो उसने पूरा आधार लिया माझा देव मला सोडवील. कि मेरा परमेश्वर मुझे छुड़ाएगा. अशा स्थितीमध्ये त्याला सिंहाच्या गुहेकडे घेऊन गेले और ऐसे हालात में उसे सिंह की गुफा की ओर लेकर गए आणि त्याला सिंहाच्या गुहेत टाकणार. और उसे वहां पे डाल देते. त्यावेळेला तो असं म्हणाला, नाही प्रभू प्रभू, आता तू काहीतरी कर. तब उसने ये नहीं कहा कि प्रभु जी अब कुछ तो कर. तो आपल्या प्रभूवर, परमेश्वर यहोवावर निर्धास्त विश्वास ठेवून राहिला. लेकिन उसने अपने परमेश्वर यहोवा पर पूरा भरोसा किया और वहां पे खड़ा रहा. ज्या परमेश्वराची मी सेवा करतो, जिस परमेश्वर की मैं सेवा करता हूँ, तो देव मला सोडवायला समर्थ आहे. वो परमेश्वर मुझे छुड़ा सकता है. त्याने असं म्हटलं, नाही आता प्रभू टाकलं जाणार नाही, टाकलं गेलंय, तू आता काहीतरी चमत्कार कर. उसे ये नहीं कहा कि प्रभु अब तो मुझे वो डालने वाले हैं, अब मुझे डाल देंगे, कोई तो चमत्कार कर. त्याच्या जीवनात हे अपयश आलं होतं. उसके जीवन में ये असफलता आ रही थी त्याच्या जीवनामध्ये हे मोठं संकट आलं होतं और ये एक बड़ा संकट उसके जीवन में आया. आणि ते त्याच्या जीवनामध्ये गौरव घेऊन आलं. और वही संकट उसके जीवन में महिमा लेकर आया. ज्या वेळेला त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं गेलं, और जब उसे सिंह की गुफा में डाल दिया, त्या 1
एकही सिंहाने त्याला टच केलं नाही. तो एक भी सिंह ने उसे छुआ नहीं. हालेलुया. हेच गोष्ट आमच्या जीवनामध्ये परमेश्वर करत असतो. यही बात परमेश्वर हमारे जीवन में भी करता है. आजच्या स्थितीमधून आम्ही जात आहोत, आज जिस स्थिति में से हम जा रहे हैं, त्या स्थितीला घाबरून जाऊ नका. उस स्थिति से नहीं डरना. परमेश्वराचा अभिषेक तुमच्यावर आहे. परमेश्वर का अभिषेक तुम पर है. परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर आहे. परमेश्वर की आत्मा तुम पर है. आणि त्यावेळेला असं म्हणू नका, और तब ऐसे मत कहो, प्रभू आता मेलो मी, आता सर्व संपलं, और ऐसा मत कहो कि प्रभु मैं मर जाऊंगा, अब सब कुछ खत्म हो आता जाएगा. तू काहीतरी कर. अब तू कुछ तो कर. हालेलुया. भिवू नका. डरना नहीं. परमेश्वर ते गौरव करणार आहे. परमेश्वर अपनी महिमा जरूर करेगा. पण त्या स्थितीमध्ये तुम्हाला स्तुती, प्रभूची आराधना करायची आहे. लेकिन उस स्थिति में तुम्हें प्रभु की आराधना करते रहना. प्रभूला स्तुती करायची आहे. परमेश्वर को धन्यवाद देना है. याही स्थितीत तू माझ्या बरोबर आहे. इस स्थिति में भी तू मेरे साथ है. तर दानिएलासाठी अशा प्रकारची स्थिती झाली. तो दानियल के जीवन में ऐसी स्थिति आई, त्याच्या जीवनामध्ये अपयश आलं, उसके जीवन में असफलता आई. परंतु ते अपयश त्याला मोठ्या गौरवाकडे घेऊन गेलं. लेकिन ये स्थिति जो है उसे बड़ी महिमा की तरफ लेकर गई, त्याच्यावर दोषारोप झाले, और उस पर दोष लगाए गए, त्याच्यावर दोष लावण्यात आले. और उस पर दोष लगाए गए, हालेलुया. राजाने त्याला सर्वांपेक्षा उंच केलं. और राजा ने उसे सबसे ऊंचा कर दिया. आमच्या परमेश्वराची आमच्याविषयी हीच इच्छा आहे. और हमारे परमेश्वर की हमारे बारे में भी यही इच्छा है आम्ही ज्या कष्टमय स्थितीमधून जातो, कि हम जिस संकटमय स्थिति से जाते हैं, ज्या पिढेमधून जातो, जिस पीड़ा में से गुजर रहे हैं, त्याच्यातून परमेश्वर आम्हाला काहीतरी मोठ्या गौरवाकडे घेऊन जाणार और आहे. वहां से परमेश्वर हमें बड़ी महिमा की तरफ लेकर जाने वाला है. तो परमेश्वर आहे, वो परमेश्वर है, तारण करील असा तो पराक्रमी आहे. उद्धार करने में पराक्रमी है. दुसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. दूसरा उदाहरण हम देखें, शद्रक, मेशक आणि अबिनदगो शद्रक, मेशक और अबेदनगो, यांच्यावर काही गोष्टी लादण्यात आल्या. और उन पर कुछ बातें जो है लाद दी गई, त्यांच्यावर दोषारोप करण्यात आले. और उन पर भी इल्जाम लगाया गया हालेलुया. की ते राजाच्या मूर्तीला नमन करत नव्हते, कि वो राजा की मूर्ति के सामने झुक नहीं रहे, आणि त्यासाठी राजाने तप्त भट्टी पेटवली गेली. और इसलिए राजा ने उनके लिए अग्निमय भट्टी तैयार की. आणि त्यांनी नाही म्हटल्यानंतर ती 7 पट पेटवण्यात आली. और जब उन्होंने इनकार किया नमन करने के लिए, तो उस भट्टी को 7 गुना उस आग को बढ़ाया गया. राजाला ते म्हणाले, और उन्होंने राजा से कहा, हे राजा तुला कळो, और हे राजा तू जान ले, जरी आमचा देवाने आम्हाला सोडवलं नाही, और यदि हमारे परमेश्वर ने हमें नहीं छुड़ाया, तरी पण आम्ही त्या मूर्तीच्या पाया पडणार नाही, त्याला नमन करणार नाही. फिर भी हम उस मूर्ति के सामने झुकेंगे नहीं, उसकी आराधना नहीं करेंगे. राजाने सोन्याची मूर्ती स्थापली होती. और राजा ने एक सोने की मूर्त बनाई थी, हालेलुया. ते त्याच्या पाया पडले नाही, और उन्होंने उसको नमस्कार नहीं किया, परंतु त्यामुळे राजाचा क्रोध 7 पट पेटला. और इस वजह से राजा जो है बहुत क्रोधित हुआ. आणि ज्या वेळेला त्यांना भट्टीमध्ये टाकण्यासाठी घेऊन गेले, और जब उन्हें उस आग की भट्टी में डालने के लिए लेकर गए, आणि त्यावेळेला ते त्यांना टाकणारच होते, और उसे डालने ही वाले थे, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं नाही, तब उन्होंने ये नहीं कहा प्रभू आता काहीतरी कर, आता मला टाकलं जाणार आहे, कि प्रभु अब कुछ तो कर, अब हमें इसमें डालने वाले हैं, काहीतरी तू चमत्कार कर, कोई चमत्कार कर, याच्यातून आम्हाला सोडव. इसमें से छुड़ा ले. ते निर्धास्त राहिले. वो परमेश्वर पे भरोसा करके त्यांनी असं काहीच म्हटलं नाही. उन्होंने ऐसी कोई बात नहीं की. हालेलुया. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्या वेळेला अशा कठीण स्थितीमध्ये जातो, और जब हमारे जीवन में हम कठिन स्थिति में जाते आणि हैं, आम्ही म्हणतो मेलो मेलो, और हम कहते हैं कि मर जाएंगे अब हम, आम्ही सर्व संपलं, कि सब कुछ खत्म हो गया. प्रभू तू काहीतरी कर. प्रभु कुछ तो कर. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, परमेश्वर आम्हाला त्या स्थितीमध्ये टाकतो, परमेश्वर हमें उस स्थिति में डालता है, यासाठी की आम्ही त्याचं गौरव करावं, ताकि हम उसकी महिमा करें, त्याच्यावर विसंबून राहावं, और उस पर भरोसा करें, त्याच्यावर विश्वास ठेवावा. उस पर विश्वास करें. आमची ही कमजोरी, हमारी ये कमजोरी, आमचं हे अशक्तपण, हमारी ये कमजोरी, हे प्रभूच्या सानिध्यात गौरवात घेऊन जाणार आहे. ये परमेश्वर की उपस्थिति में हमें महिमा में लेकर जाएगी. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, या सिंहाच्या गुहेत आणि तप्त भट्टीमध्ये परमेश्वराचं गौरव झालेलं पाहायला और मिळतं. इसे हम देख सकते हैं कि इस सिंह की गुफा में और उस अग्निमय भट्टी में परमेश्वर की महिमा हुई. तर ही आपल्याला पाहायला मिळतं विश्वासाची पहिली कृती.
तो ये विश्वास का पहला कार्य, या ठिकाणी येशूने हे जाणलं यहाँ पे यीशु ने ये जान लिया आणि हा आजार मरणासाठी नव्हे और ये बीमारी मृत्यु की नहीं तर देवाच्या गौरवासाठी आहे. परंतु परमेश्वर की महिमा के लिए आणि है। म्हणून तुमच्या जीवनात आज कोणती गोष्ट असू द्या, और से आज आपके जीवन में चाहे कोई भी बात क्यों ना हो, पूर्ण विश्वासाने प्रभूला धन्यवाद द्या. पूरे विश्वास से प्रभु को धन्यवाद ते दो। तुमच्या जीवनातलं सर्व अशक्तपण परमेश्वर एक दिवस एक क्षण येईल तो दूर करणार आहे. और आपके जीवन की सारी कमजोरी को परमेश्वर एक ही पल में दूर कर देगा। त्या अशक्तपणात आम्ही प्रभूला धन्यवाद देणार और आहोत. ऐसी कमजोरी में हम प्रभु को धन्यवाद देंगे। दुसरी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं एक और बात हम देख सकते नव्या करारामधून. हैं, नए नियम में पेत्राच्या जीवनात अशी गोष्ट काही घडली. पतरस के जीवन में कुछ बातें हुई। ज्या वेळेला येशू पुनरुत्थान झाल्यानंतर जब यीशु मसीह का पुनरुत्थान हुआ हे शिष्य लोक मासे पकडण्यासाठी गेले होते और सारे चेले जो है मछली पकड़ने के लिए फिर निकल पड़े आणि त्यांना काहीच मासे मिळाले नाहीत. और उन्हें कोई मछली मिली नहीं। आणि येशूने सांगितलं तुमची जाळी उजव्या बाजूला टाका. और यीशु ने कहा कि अपने जाल को बाईं तरफ डाल दो। हा आणि ज्या वेळेला त्यांनी ती जाळी सोडली और जब उन्होंने ऐसा किया त्यावेळेला 153 मोठ्या माशांनी भरलेलं जाळं त्यांनी ओढून काढलं. तो 153 ऐसे मछलियां, बड़ी मछलियां उनके जाल में फंसी और ऐसे वो मछलियों को लेकर आए। त्यांच्या जीवनात हे अपयश आलं, उनके जीवन में एक असफलता आई ते फेलियर झाले और वो असफल हो रहे थे। आणि त्या असफलतेमध्ये देवाचं गौरव घडलं. लेकिन उस असफलता में परमेश्वर ने अपनी महिमा की त्यांनी प्रभूला ओळखलं. और उन्होंने यीशु मसीह को पहचान लिया आमचा प्रभू तारणार आहे, कि हमारा प्रभु जो है उद्धार करने तो वाला है, सर्वज्ञानी आहे. वो सर्वज्ञानी है। आणि म्हणून पेत्राच्या जीवनामध्ये हे अपयश त्याला मोठ्या विश्वासात घेऊन गेलं. और इसे पतरस के जीवन में ये असफलता उसे विश्वास करने में आगे बढ़ाया। प्रभूसाठी तो उभा राहिला. प्रभु के लिए वो खड़ा हुआ। हजारो लोकांपुढे त्याने देवाचा शब्द सांगितला. हजारों लोगों के सामने परमेश्वर के वचन को बोला। आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला आम्ही विश्वासाची ही पहिली कृती करणार आहात, और हमारे जीवन में जब हम विश्वास का ये पहला कार्य करेंगे, परमेश्वर आम्हाला मोठ्या गौरवात घेऊन जाणार आहे. परमेश्वर हमें बड़ी महिमा में लेकर आणि म्हणून आमच्या जीवनातील पराजय हार ही आम्हाला यशस्वाची पहिली पायरी आहे. और जान लो कि हमारे जीवन में जो हार मिलती है वो जो है सफलता की पहली पायरी है, पहला कदम है। दुसरी गोष्ट आपण मुद्दा पाहणार आहोत. एक और बात हम देखेंगे 9व्या वचनाकडे जाणार आहोत. और 9वीं आयत में देखेंगे। येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? जर कोणी दिवसा चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड आहे, प्रकाश आहे. यीशु ने उत्तर दिया, क्या दिन के 12 घंटे नहीं होते? यदि कोई दिन में चले तो ठोकर नहीं खाता, क्योंकि इस जगत का उजाला देखता है। प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आमेन। दुसरा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये चालणं. दूसरी बात जो हम देख सकते हैं कि प्रभु में चलना। येशू या ठिकाणी सांगतो दिवसाचे 12 तास आहेत. और यीशु मसीह यहाँ पे कह रहे हैं कि क्या दिन के 12 घंटे नहीं होते? जर कोणीच दिवसात चालतो तर त्याला ठेच लागत नाही. और जो अगर दिन पे चलता है तो वो ठोकर नहीं खाएगा। दिवसात चालणं म्हणजे त्याच्यामध्ये चालणं, प्रकाशात चालणं. दिन में चलना मतलब उजाले में चलना, मतलब प्रभु में चलना। आम्ही प्रभू मध्ये ज्या वेळेला चालणार आहोत और जब हम प्रभु में चलते हैं आम्हाला ठेच लागणार नाही, तो हम ठोकर नहीं खाएंगे, असं येशू म्हणतो. ऐसे यीशु ने कहा है। निराश करणारी अशी कारणे अनेक येतील और निराश करने वाली बहुत सारी बातें होगी आणि शैतान ती आमच्या पुढे घेऊन येईल, और शत्रु जो हमारे सामने वो लाएगा, परंतु आम्ही देवाचा शब्द बोलणार आहोत, लेकिन हम परमेश्वर के वचन को बोलेंगे त्याच्यामध्ये चालत राहणार और आहोत. प्रभु में चलते रहेंगे। ज्या वेळेला आम्ही देवाचा शब्द बोलणार आहात जब हम परमेश्वर के वचन को बोलेंगे ते बीज पेरणार आहोत, और वो बीज को बोएंगे, तेव्हा ते उगवेल. तभी वहां पे फसल दिखेगी। जर आम्ही बोललो नाही अगर हमने बोला ही नहीं, म्हणजेच ते बीज जमिनीत जर टाकलं नाही मतलब अगर बीज को बोया नहीं तर ते उगवणार नाही. तो उपज कैसी होगी? जर ते सुखच वरतीच राहिलं अगर वो बीज सिर्फ ऊपर ही रहा जमीन ते पे, आपल्या आपण कोंब
घेणार नाही, तो अपने आप वो उपज नहीं लाएगा, ते उगवणार नाही. वो बढ़ेगा नहीं. हालेलुया. देवाचा शब्द ज्या वेळेला आम्ही बोलतो आमच्या मुखातून, जब परमेश्वर के वचन को हम हमारे मुंह से बोलते हैं, आम्ही बोलणार आहोत, हम बोलेंगे, तेव्हा त्या ठिकाणी कार्य होणार आहे. वहाँ पे कार्य होगा. विश्वासाचे शब्द बोला, विश्वास की बातें कहो, अविश्वासाचे शब्द बोलू नका. अविश्वास की बातें ना कहें. जर आम्ही विश्वासाचं बोलणार आहात, अगर हम विश्वास की बातें करें तर विश्वासाच्या कृती, विश्वासाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त तो होणार आहे. विश्वास के आशीष हम पाएंगे. त्याच्यामध्ये चालणं म्हणजे विश्वासाचं बोलणं, विश्वासाचं वचन ग्रहण करणं. उसमें चलना मतलब विश्वास की बातों को बोलना और विश्वास की बातों को अपनाना. तर अशी निराशेची अनेक गोष्टी येतील. और निराश करने वाली बहुत सारी बातें होगी सैतान ते घेऊन अनेकाद्वारे येईल. और कई लोगों के द्वारा शैतान उसे लाएगा. जर 8व्या वचनात जर पाहिलं, अगर 8वीं आयत में हम देखें, शिष्य येशूला म्हणाले, चेलों ने यीशु से कहा, शिष्य त्याला म्हणाले, रब्बी, यहुदी नुकतेच तुला धोंडमार करायला पाहत होते आणि तू पुन्हा तेथे जातोस काय? चेलों ने उससे कहा, हे रबी, अभी तो यहूदी तुझ पर पत्थरवाह करना चाहते थे और क्या तू फिर भी वहां जाता है? शिष्यांकडून येशूवर निराशेच्या गोष्टी आल्या गेल्या. और चेलों के द्वारा यीशु मसीह को निराश करने वाली बात आई. तुमच्या जवळच्या माणसाकडून तुमच्यावर निराशाच्या गोष्टी येतील. और तुम्हारे नजदीकी लोगों से तुम पर निराशा की बातें आएंगी. लक्षात ठेवा, और ध्यान हे रखें, निराश करणारे प्रत्येक विचार, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बोलणं हे सैतानापासून आहे. और निराश करने वाले हर एक विचार और हर एक बात और हर एक बोलना ये शैतान की ओर से है. आणि त्याला आम्ही ओळखायचं आहे, और हमें उसे पहचानना है त्याच्यामध्ये चालत राहायचं आहे. और प्रभु में चलते रहना है. बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो आता माझा मूड नाही, और कई बार हम कहते हैं कि आज मेरा मूड नहीं, आता माझी प्रार्थना होणार नाही. अब मेरी प्रार्थना भी नहीं होगी. हो, येशूचा मूड कुठे होता? और यीशु मसीह को क्या मूड था? ज्या वेळेला येशू त्या काल्वरी क्रूसावर आपलं जीवन जगत होता और जब यीशु मसीह कालवरी के क्रूस पर थे आणि त्या ठिकाणी काही शेवटले क्षण मोजत होता, और आखिरी पलों में वो थे, पित्याची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करत होता, और पिता की इच्छा को पूरा कर रहा था, त्या गोष्टी सहन करत होत्या. उन बातों को बर्दाश्त कर रहा था. त्याचे लोक ज्यांना त्यांनी बरं केलं होतं, और वो लोग जिनको उसने चंगाई दी थी ते त्याची निंदा करत होते. वो उसकी निंदा करने लगे शिपाई त्याची निंदा करत होते. और सैनिक उसकी निंदा करने लगे. आणि तरीही तो त्या ठिकाणी प्रार्थना करतो, फिर भी वहां पे वो प्रार्थना कर रहा है हे बापा त्यांना क्षमा कर. कि हे पिता उन्हें माफ कर. त्याने प्रार्थना करणं सोडलं नाही. उसे प्रार्थना करना नहीं छोड़ा. हालेलुया. आमच्या जीवनात कोणती स्थिती का असेल ना, हमारे जीवन में चाहे कोई भी स्थिति क्यों ना हो, येशूचं उत्तम उदाहरण आमच्यासाठी आहे. यीशु का उत्तम उदाहरण हमारे तो बीच में त्या है. ठिकाणी प्रार्थना करीत राहिला, वो वहां पे प्रार्थना करता रहा, पित्याची इच्छा पूर्ण करत राहिला. पिता की इच्छा पूरा करता रहा हालेलुया. आपलं जीवन, आपला आत्मा पित्याच्या हातात देत राहिला. और अपना जीवन और अपनी आत्मा को पिता के हाथ में दिया. तर अशा प्रकारचे आम्ही चालत असताना और इस तरह से जब हम चलते हैं दिवसात त्याच्यामध्ये चालणार आहोत, और दिन में हम उसके साथ चलेंगे, ख्रिस्तामध्ये चालणार आहोत, मसीह में चलेंगे, विश्वासात चालणार आहोत, विश्वास से चलेंगे, त्यावेळेला अशा जवळच्या शिष्यांकडून, जवळच्या व्यक्तीकडून आमच्यासाठी निराशाच्या गोष्टी येतील. तो हमारे नजदीकी लोगों से निराश करने वाली बातें हम पर आएगी. हालेलुया. प्रभूला ते म्हणाले, आताच तुला मारायला पाहत होते. और उन्होंने प्रभु से कहा कि अभी अभी तो वो तुझे पत्थरवाह करना चाहते थे. आणि मग शिष्य म्हणाले, चला आपणही त्याच्या बरोबर जाऊया. और फिर चलो ने कहा चलो हम भी उसके साथ जाके मरे. अशा गोष्टी येशूच्या बाजूला घडल्या, ऐसी बातें यीशु के इर्द गिर्द हो रही थी, परंतु तो निराश झाला नाही. लेकिन वो निराश नहीं हुआ. ज्या गौरवासाठी त्याला बोलवलं होतं ते गौरव येशू पित्याचं करत राहिला. लेकिन जिस महिमा के लिए प्रभु को बुलाया था वो महिमा वो करता रहा. हालेलुया. दुसरी गोष्ट, तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. तीसरी बात हम देखेंगे. 15व्या वचनात जर आपण पाहिलं, अगर 15वें आयत में हम देखें, आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही विश्वास धरावा, तरी आपण त्याच्याकडे जाऊ. और मैं तुम्हारे कारण आनंदित हूँ कि मैं वहाँ न था, हाँ. जिससे तुम विश्वास करो, हाँ. परंतु अब आओ हम उसके पास चलें. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाले. आणि मी तेथे नव्हतो
और मैं वहां नहीं था, म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो, इसलिए मैं तुम्हारे कारण आनंदित हूँ, यासाठी की तुम्ही विश्वास धरा. ताकि तुम विश्वास करो. तरी आपण त्याच्याकडे जाऊया. और चलो हम उसके पास चलें. येशू सामोरे गेला, यीशु मसीह उसके पास गया, समस्येला सामोरे गेला. उस स्थिति का सामना किया. येशूला माहित होतं यीशु मसीह जानते थे लाजरस हा मेलेला आहे, कि लाजर मर चुका है, तरी पण त्या मरणाला तो सामोरे गेला. फिर भी उसने उस मृत्यू का सामना किया. त्याने असं म्हटलं नाही आता मेलं सारं संपलं. उसे ये नहीं कहा कि अब तो मर गया, अब सब कुछ खत्म हो गया. आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला अडचणी येतील, हमारे जीवन में जब रुकावटें आएगी, समस्या येतील, समस्याएं आएगी, कठीण प्रसंग येतील, कठिन स्थिति आएगी, त्याला सामोरे जाऊया. उसका सामना करेंगे. देवाचं वचन असं म्हणतं, परमेश्वर का वचन यूं कहता है, याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनात असं म्हटलेलं और आहे, याकूब की पत्री 4 अध्याय 7वें आयत में, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. कि शैतान को रोको तो तुमसे दूर हो जाएगा. पण त्याच्या अगोदर असं म्हटलेलं आहे, इससे पहले ये कहा है, देवाच्या अधीन असा परमेश्वर के अधीन हो जाओ पण सैतानाला अडवा. और शैतान को रोको. देवाच्या अधीन आम्ही होणार आहोत. परमेश्वर के अधीन होंगे. देवाच्या अधीन होणं म्हणजे काय? परमेश्वर के अधीन होना मतलब क्या है? ज्या वेळेला आम्ही सकाळी उठणार आहोत, जब हम सुबह उठेंगे, प्रभू मी अमुक ठिकाणी जाणार आहे, प्रभु मैं यहाँ जाने वाला मी हूँ, कामाला जाणार आहे, मैं काम पे जा रहा मी हूँ, शेताला जाणार या आहे, मैं खेत में जा रहा हूँ, माझ्या बिझनेस मध्ये जाणार या आहे, मेरे किस बिजनेस में जा रहा हूँ, मी तुझ्या हातात समर्पण करतो. मैं तेरे हाथ में समर्पित ज्या करता वेळेला आम्ही त्याला सामोरे जातो, हूँ. जब हम उसे समर्पण करते हैं, आले प्रभूला समर्पित करतो, प्रभु को समर्पित करते हैं, त्यावेळेला परमेश्वर आमचं सहाय्य करतो. तब परमेश्वर हमारी सहायता करता है. हालेलुया. मग कोणती गोष्ट असे ना, अभी चाहे कोई भी बात क्यों ना हो, हालेलुया, ज्या वेळेला अडचणी येणार आहात, जब रुकावटें आएगी, समस्या येणार आहेत, समस्याएं आएगी, त्याला आम्ही सामोरे जाणार हम आहोत. सामना कर पाएंगे. त्या सोडून घाबरून पडणार नाही. हम डर के भागेंगे नहीं. बरेच जण ज्या वेळेला संकट येतात, कई लोग जब संकट आते हैं, ज्या वेळेला कठीण वचन येतं, कठिन वचन जब आता है, त्यावेळेला ते सोडून प्रभूपासून जगामध्ये जातात. तो प्रभु को छोड़ देते हैं और दुनिया में निकल जाते हैं. त्यांच्या जीवनात अडचणी येतात, और जीवन में रुकावटें ते आती हैं, म्हणतात हे कठीण आहे, वो कहते हैं कि ये बहुत कठिन हे है चालणं कठीण आहे. और इसमें चलना मुश्किल है. येशूच्या मागे बरेच लोक लागले होते. यीशु के पीछे बहुत सारे लोग आए थे, येशूने ज्या वेळेला कठीण वचन सांगितलं, और यीशु ने जब कठिन वचनों को बोला, त्यावेळेला ते सोडून पळून गेले. तब उन्होंने यीशु को छोड़ दिया और निकल गए. अनेकांच्या जीवनामध्ये या गोष्टी घडतात. और बहुत सारे लोगों के जीवन में ऐसी बात होती है, समस्येला आम्ही सामोरे जाणार आहोत. और समस्या का हम सामना करेंगे. हालेलुया. कोणती गोष्ट का असे ना, चाहे कुछ भी क्यों ना हो, मी भिणार नाही. मैं नहीं डरूंगा. परमेश्वर माझ्या बाजूचा आहे. परमेश्वर मेरी और है. ही जुन्या करारातील एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. पुराने नियम का एक उदाहरण योशुवाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 20व्या वचनात, यहोशू की किताब 6 अध्याय और 20वीं आयत. या ठिकाणी यरीहोच्या भिंतीच्या भोवती त्याने 7 फेऱ्या घातल्या. और येरियो के दीवार के चारों तरफ उन्होंने 7 बार जो है वो घूमे. त्यांच्यासाठी ही एक समस्या होती. उनके लिए ये एक समस्या ही थी, फार मोठी भिंत होती. और बहुत बड़ी दीवार वो थी, एवढी मोठी भिंत होती, और इतनी बड़ी दीवार थी, त्या भिंतीवरून एका वेळेला 7 रथ जातील एवढी जाड भिंत ती होती. और एक समय में 7 रथ उस पर जा सकते, इतनी चौड़ी वो दीवार थी. आणि ज्या वेळेला त्यांनी हे पाहिलं, और जब उन्होंने वो देखा, त्यावेळेला ते भिंती पाहत राहिले नाही, तो वो दीवार को देखते नहीं रहे. तर योशुवाला जे काही परमेश्वराने सांगितलं होतं, लेकिन यहोशू से परमेश्वर ने जो कहा था, त्याप्रमाणे ते करत राहिले. उसके अनुसार वो करने लगे. योशुवाचं पुस्तक याचं 6वा अध्याय आणि 20व्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं. यहोशू 6:20 में हम देख सकते हैं, योशुवाने त्यांना जसं सांगितलं होतं, जैसे यहोशू ने उन्हें बताया था, त्याप्रमाणे त्यांनी 7 फेऱ्या मारल्या. उसके अनुसार उन्होंने 7 बार उस दीवार के चारों तरफ वो घूमे आणि त्यांनी आरोळी मारली. और जय जयकार किया, याजकाने करणे वाजवले. और याजक नरसिंगे फूकते रहे. आणि ज्या वेळेला करणे वाजवत होते त्यावेळेला त्यांनी लोकांनी मोठी आरोळी ओरडले, आरोळी मारून. और जब लोगों ने नरसिंह का शब्द सुना तो फिर बड़ी ही ध्वनि से उन्होंने जय जयकार किया. आणि त्यावेळेला ते गावकूस आपोआप जागच्या जागी पडलं. और तब वो शहरपना नींव से गिर पड़ी. अशा प्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये जय प्राप्त झाला. और इस द्वारा उनके जीवन में उन्होंने जय पाया. त्या समस्येला ते सामोरे गेले. उस समस्या का सामना उन्होंने किया. ती भिंत पाहून मागे हटले नाही. और दीवार को देखकर, वो शहरपना को देखकर पीछे नहीं हटे. अरे असे काय फेऱ्या मारून काही भिंत पडणार आहे का? ऐसे उसके चारों तरफ घूमकर क्या ये शहरपना गिर सकती अरे है? काय हालेलुया प्रेज द लॉर्ड करून प्रार्थना
प्रार्थना करून काही समस्या दूर होणार आहे का? क्या हालेलुया और प्रेज द लॉर्ड करके और प्रार्थना करके ये समस्या दूर हो सकती है? मी तुम्हाला निश्चित सांगतो, मैं तुम्हें निश्चित बताता ज्या हूँ, वेळेला हालेलुया स्तुती आणि प्रार्थना करीत तुम्ही राहणार आहात, या भिंती तुमच्या जीवनातल्या अडचणी तुटून खाली पडणार आहेत. कि जब तुम हालेलुया और स्तुति धन्यवाद करते रहोगे और प्रार्थना करते रहोगे तो तुम्हारे जीवन में जो शहरपनाह है, जो दीवारें हैं, वो टूट कर बिखर जाएंगी. सैतानाचे हे साखळदंड तुटलेल्याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. और शैतान की ये जो जंजीरें हैं, ये टूटने की आवाज आप सुन पाओगे. आणि म्हणून आम्ही त्याला सामोरे जाणार आहोत. और इससे हम उसका सामना करेंगे, समस्येला सामोरे जाणार आहोत. समस्या का सामना करेंगे. येशू त्या समस्येला सामोरे गेला. यीशु ने उस समस्या का सामना किया. 15व्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं की तो त्याच्याकडे गेला. और 15 आयत में हम देखते हैं कि वो उसके पास चला गया. देवाच्या अधीन व्हा, परमेश्वर के अधीन हो जाओ, पण सैतानाला अडवा, लेकिन शैतान का सामना करो, तेव्हा तो तुम्हापासून पळणार तो आहे. वो तुमसे भागेगा. यस, सैतान म्हणजे समस्या, और शैतान मतलब समस्या, हे आजार, और ये बीमारी, हे टेन्शन, और ये जो टेंशन है, बोललेली निंदा नालस्ती, और जो दोष लगाते, इल्जाम लगाते वो बातें. ज्या वेळेला तुम्ही स्तुती स्तवन करणार आहात और जब आप स्तुति और धन्यवाद करोगे आणि प्रभूच्या चरणाकडे जाणार आहात, और परमेश्वर के चरणों के पास जाओगे, तेव्हा परमेश्वर अनेक अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे. तब परमेश्वर अद्भुत बातें तुम्हारे लिए करेगा. आणखी एक चौथी गोष्ट पाहून पुढील दिवसात दुसऱ्या गोष्टी पाहणार आहोत. एक और बात हम देखेंगे और बाकी बातें हम बाद में देखेंगे. चौथा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं की 20व्या वचनामध्ये, चौथी बात जो हम देखेंगे वो 20वीं आयत में है. तेव्हा येशू येत आहे हे ऐकताच मार्था जाऊन त्याला भेटली, परंतु मरिया घरात बसून राहिली. जब मार्था ने यीशु के आने का समाचार सुना तो उससे भेंट करने को गई, परंतु मरियम घर में बैठी रही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. मार्था जाऊन येशूला भेटली. मार्था जो है दौड़कर यीशु के पास गई उससे मिलने. येशूला भेटा, यीशु से मिलो, येशूला भेट द्या. यीशु से मिला करो. तुमच्या या पराजयमध्ये, तुम्हारे इस हार में, तुमच्या या अपयशामध्ये, तुम्हारे इस हार और असफलता में, तुमच्या या अडचणीमध्ये, तुम्हारे इस संकट के समय में, तुमच्या या टेन्शन मध्ये, तुम्हारी इस चिंताओं में, तुमच्या या आजारामध्ये, इस बीमारी में, किती मोठा आजार असू द्या, चाहे वो बीमारी कितनी बड़ी क्यों ना हो, येशूला भेटा. यीशु से मिलो, येशूला भेटण्याचा प्रयत्न करा. यीशु से मिलने की कोशिश में रहो. स्तुती स्तवनाद्वारे त्याच्या चरणाकडे जा. स्तुति और धन्यवाद के द्वारा उसके चरणों के पास जाओ. परमेश्वर तुमची भेट घेणार आहे. परमेश्वर तुम्हें मिलेगा. ज्या वेळेला तुम्ही भेटण्याची इच्छा करणार आहात, अगर तुम मिलने की इच्छा रखोगे, तेव्हा येशू तुम्हाला भेटण्याची इच्छा करणार आहे. यीशु मसीह आपकी भेंट लेगा. या ठिकाणी आपल्याला जक्कई पाहायला मिळतं. और हम जक्कई को देखते हैं, त्याने येशूला भेटण्यासाठी काय काय केलं, और यीशु से मिलने के लिए उसने क्या कुछ न किया. तर जक्कईच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. और जक्कई के जीवन में हम देख सकते हैं, त्याने येशूला भेटण्यासाठी और यीशु से मिलने के लिए त्याने आपल्या कपड्याकडे पाहिलं नाही, उसने अपने कपड़े की तरफ नहीं देखा, आपला हुद्दा पाहिला नाही, अपने औहदे को नहीं देखा, आपली शारीरिक प्रकृती किती छोटा आहे हे पाहिलं नाही, और वो शरीर से छोटे कद वाला था, इसकी तरफ भी उसने नहीं ध्यान दिया. परंतु येशूला भेटण्यासाठी तो धावत सुटला. लेकिन यीशु से मिलने के लिए वो दौड़ता गया. तुमच्या समस्येमध्ये, तुम्हारी समस्या में, तुमच्या अडचणीमध्ये, तुम्हारी रुकावटों में, तुमच्या आजारामध्ये बीमारी में येशूला भेटण्यासाठी धावत सुटा. यीशु से मिलने के लिए दौड़ो. प्रार्थना करीत राहा. प्रार्थना करते रहो. धावत सुटणं म्हणजे दौड़ना मतलब प्रभूच्या चरणाकडे प्रार्थना करीत जा. परमेश्वर के चरणों के पास प्रार्थना करते हुए जा. येशूची भेट घेण्यासाठी इच्छा बाळगा. यीशु से मिलने की इच्छा रखो. दावीद स्तोत्रकर्ता असं म्हणतो, और दाऊद यूं कहता है, मी माझ्या जीवनात एकच गोष्ट मागितली आहे, मैंने मेरे जीवन में एक ही बात को मांगा है, त्याच्या मंदिरात ध्यान कि करण्यासाठी. मैं उसके मंदिर में ध्यान लगाऊं. मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मैं मेरे जीवन के सारे दिन त्याच्या मंदिरात घालवीन. उसके मंदिर में बिताऊं. हालेलुया. अशा प्रमाणे इच्छा करूया. ऐसी इच्छा करेंगे प्रभू तुमच्या जीवनात आशीर्वाद तो देईल. प्रभु तुम्हें आशीष देगा. म्हणून आज आम्ही हे 4 मुद्दे पाहणार आहोत. और इन 4 बातों को आज हम देखेंगे. विश्वासाची पहिली कृती विश्वास का पहला कार्य देवाच्या गौरवासाठी आहे. कि ये स्थिति परमेश्वर की महिमा के लिए है. विश्वासाने चाला. विश्वास से चलो. दुसरी गोष्ट, दूसरी बात, त्याच्यामध्ये चालणं. प्रभु में चलो. तिसरी गोष्ट, तीसरी बात, सामोरे जा अडचणीला. और समस्या का सामना करो. चौथी गोष्ट, चौथी बात,
येशूला भेटा, यीशु से मिलो, येशूला भेटण्याची इच्छा करा, यीशु से मिलने की इच्छा रखो, येशूला भेट द्या. यीशु से मिलो, प्रार्थनेद्वारे, प्रार्थना के द्वारा, वचनाद्वारे, वचन के द्वारा, त्याच्या सानिध्यात जाण्याने उसकी उपस्थिति में जाते हुए येशू निश्चित तुमची भेट घेईल. वो जरूर तुम्हारी भेंट तुम्ही लेगा. आनंद आणि उल्हास कराल. आप आनंद और हर्ष करोगे हर्ष त्यांच्या माथ्यावर राहील. और हर्ष उनके सर पे रहेगा. आपले डोळे बंद करूया. आइए अपने आंखों को बंद करें. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, जे तुझ्या चरणाची आशा धरतात, अपेक्षा करतात, आपल्या हृदयात तळमळ करतात, विश्वासाच्या पायरीने तुझ्याकडे येतात, आपलं जीवन तुला समर्पित करत आहे. त्यांची भेट घेणारा तू दयाळू येशू आहे. सनातन पित्या, आमच्या जीवनात ज्या काही घटना, अपयश, अयशस्वीपणा, सर्व प्रकारचं टेन्शन, हे तुझ्या मोठ्या गौरवासाठी आहे. तूही त्या स्थितीतून गेलास आणि समस्येला, निराशेला, हताश करणाऱ्या विचारांना तू घाबरला नाहीस. आणि म्हणून तुझे लोक, तुझ्यावर विश्वास ठेवणारे, या स्थितीतून जात असताना त्यांची देखील भेट घेणारा तू दयाळू आहे, कळवळ्याने भरलेला आहे. आम्ही विश्वास ठेवतो, आमच्यासाठी पित्याकडे उजव्या हाताकडे बसून मध्यस्थी करत आहे. तो अभिषेक, ते तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ऐकणाऱ्या प्रत्येकावर आम्ही मोकळं करतो. येशूच्या नावात त्यांची असफलता, त्यांच्या जीवनातील निराशा, त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचं टेन्शन येशूच्या नावात आज्ञा करतो, निघून जा. अद्भुत येशू ख्रिस्ताच्या नावात मोकळे करतो. तारण करील असा तू पराक्रमी आहे. सर्व गोष्टीवर या जगात असताना तू जय मिळवला, अधीन ठेवल्या, आणि त्या आता मंडळीला, म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी त्या तू अधीन करून ठेवलेल्या आहेत. त्याद्वारे आम्ही तो विजय घोषित करीतो. मंडळीच्या गरजा, मंडळीतील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा भागवण्यासाठी तू समर्थ प्रभू आहेस. तू पुरवला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. तू ऐकलेला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. सारा आदर, सारा महिमा, सारा गौरव आम्ही तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून त्या एकाने मान्य कर. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर आपणाला आशीर्वादित करो.